बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी. आमदार गजानन लवटे यांची शहानूर जलशुद्धीकरण प्रकल्पालाची पाहणी व आढावा. शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठ्यावर भर. आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे. चला तर पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. उन्हाळ्याच्या तीव्र झळांमध्ये नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, तसेच पावसाळ्यातही स्वच्छ आणि सुरक्षित पाणीपुरवठा अखंडितपणे सुरू राहावा, या उद्देशाने आज दिनांक 18 मे 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे यांनी शहानूर पाणीपुरवठा प्रकल्पाची पाहणी करून अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. यावेळी आमदार लवटे यांनी नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ नये, दूषित किंवा जंतुनाशक नसलेले पाणीपुरवठा होऊ नये, यासाठी शहानूर प्रकल्प जलशुद्धीकरण प्रक्रियेची विशेष तपासणी केली. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये आणि पावसाळा सुरू झाल्यानंतरही नागरिकांना नियमित व स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी शहानूर धरणातील सध्याच्या 42% जलसाठ्याची माहिती देत दर्यापूर अंजनगाव तालुक्यातील 156 गावांसह 2 शहरांना नियमित पाणीपुरवठा सुरू असल्याचे सांगितले. तसेच दररोज सुमारे 50 लाख लिटर पाणी शुद्धीकरण करून पुरवठा केला जात असल्याची माहितीही देण्यात आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभागीय अभियंता विजय शेंडे यांनी पाणी शुद्धीकरण प्रक्रियेची माहिती देताना सांगितले की पाण्यावर प्रथम रासायनिक प्रक्रिया केली जाते, त्यानंतर फिल्टर प्लांटमध्ये गाळ वेगळा करून क्लोरीन गॅसच्या सहाय्याने पाण्याचे निर्जंतुकीकरण केले जाते आणि त्यानंतरच नागरिकांना सुरक्षित पाणी पुरवठा केला जातो. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग दर्यापूरचे उपविभागीय अभियंता विजय शेंडे, अंजनगाव सुरजीचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभागीय अभियंता अनिकेत केलो, शहानूर मध्यम प्रकल्प लघु पाटबंधारे उपविभागीय अभियंता शहानूर श्रीकांत उमप, उबाठाचे जिल्हा उपप्रमुख महेंद्र दिपटे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विकास येवले, यश लवटे आदी उपस्थित होते. बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी मनोज मिळे. मी आलेलो आहे शहानूर धरणाच्या पायथ्याशी आणि या ठिकाणी धरण बांधलेलं आहे. हे संपूर्ण आशिया खंडामध्ये प्रसिद्ध धरण आहे आणि त्या अनुषंगाने शेंडे साहेब माझ्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत बातचीत करूया. सर, या ठिकाणी आता पाण्याची क्षमता वगैरे किती आहे, काय आहे, पावसाळ्यात दिवस लागणार आहे, यासाठी उपाययोजना आपण काय राबवल्या? ही आपली 156 गावे आणि 2 शहराची प्रादेशिक पाणी पुरवठा योजना शहानूरच्या धरणाखाली आपण पाणी घेऊन शहानूरचं आपली योजना सुरू आहे. यावर्षी आपण नवीन जलजीवन मिशनमध्ये या योजनेचे बहुतांश कामे केलेले आहेत आणि जे काही उन्हाळ्यात टंचाई भासत होती मागच्या गावांना, मागच्या झोनमध्ये बऱ्याचशा गावामध्ये, या बहुतांश यावर्षी कमी केलेली आहे. आपलं 10 MLDचा नवीन प्लांट सुरू झालेला आहे. जुन्या प्लांटचं पण आपण नूतनीकरण केलेलं आहे. आता किती गावांना आपण पाणी पुरवठा करतो? आता 156 गावांना, 2 शहरांना या प्लांटवरून आपण पाणी पुरवठा करतो आहे. आणि काही दिवसापूर्वी आपल्या काठीपुरातल्या लोकांना पाणी पुरवठा ते होतो. अंजनगाव शहरातला जो भाग आहे तो गावातील वितरण व्यवस्थेमध्ये थोडा प्रॉब्लेम आहे. जुन्या पाईपलाईन्स त्या आपण या जलजीवन मिशनमध्ये शहरं घेतलेली नाही आहेत गावातली, त्यासाठी नवीन योजना नगर परिषदेने प्रस्तावित केलेली आहे. ते झाल्यानंतर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. म्हणजे आता अजून पाणी क्षमता किती आहे सध्या? आता अजून 10 MLD आपले म्हणजे 60 MLD टोटल प्लांट झालेला आहे आणि धरणाची जी क्षमता आहे आता 43% पाणी साठा आहे त्याच्यामध्ये. आणि रोजचा पुरवठा किती होता आपला पाण्याचा? रोजचा आपला 50 ते 60 MLD तो होऊन राहिला आहे. 60 MLD होऊन राहिला रोज. शुद्धीकरण वगैरे सगळं? शुद्धीकरण वगैरे काय करून. शुद्धीकरण? पाणी शुद्धीकरण पूर्ण होते, फिल्ट्रेशन होते, त्याच्यामधले सगळे गाळ वगैरे काढला जातो आणि क्लिअर पाणी आम्ही क्लोरीन गॅस वगैरे क्लोरीन, लिक्विड क्लोरीन वापरतो आम्ही इथे. किती गॅस लागतो सर? आणि दर महिन्याला आम्हाला 7 टनर लागतात. 700 kg 900 kg 1 टनर असतो. किती रुपये असतो? तो जवळपास 14-15 हजाराचा असतो. कोणत्या कंपनीला दिला आपण? ती आमची केमिकल सप्लाय कंपनी आहे, 5 असोसिएट, त्यांना दिलेला आहे. ठीक आहे. माझ्यासोबत आहेत त्याचप्रमाणे आलेले या ठिकाणी दौरा करण्यासाठी आलेले, विशेष कारण की पावसाळ्यामध्ये लोकांना पाण्याचा जो निचरा होती इथून जाते ते शुद्ध पाणी केलं पाहिजे, हा दृष्टीने त्यांनी पाहणी करण्यासाठी आलेले आहेत. आमदार माननीय आपले गजानन भाऊ लवटे. भाऊ, या ठिकाणी आपण आल्या, पाहणी केली, आपल्याला काय वाटतं नेमकं या ठिकाणी? नाही, या ठिकाणी येऊन पहिला तर मला हे म्हणायचं आहे की ही योजना, जलजीवन मिशन, हे योजना ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये आमच्या शिवसेनेची सत्ता होती आणि त्यावेळेस आमचे मुख्यमंत्री मनोहर सर जोशी हे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेसची झालेली योजना आणि आमचे प्रकाश भारसाकडे हे त्यावेळेस आमदार होते, त्यांच्या ह्याच्यात आलेली योजना आहे आणि मला गर्व आहे की मी त्या विभागाचा, त्या मतदारसंघाचा आमदार आहे आणि त्या मतदारसंघामध्ये एवढी मोठी जलजीवन योजना आहे. कारण या योजनेची माहिती मुंबई स्तरावर
म्हणजे मंत्रालय स्तरावर घेतल्या जाते की ही योजना बगर लाईट म्हणजे या पद्धतीनं म्हणजे ना सोलर लावता ना लाईट लावता ना कोणी इलेक्ट्रिसिटी लावता आपल्या पूर्ण 156 गावाला आणि बाकीच्या काही खेड्यांना आणि 2 शहर यांना ही पाणी विना इलेक्ट्रिक सप्लाय होते. आणि त्यानुसार मी हे जे पाहणी करून केली कारण की आता कसं आहे पावसाळा लागतोय आणि पावसाळ्यामध्ये भरपूर रोग पसरतात. ते काही आपल्या शहरामध्ये आपल्या भागामध्ये किंवा आपल्या मतदारसंघामध्ये होऊ नये म्हणून मी सगळ्या आपल्या टीमशी संपर्क साधला आणि हे सगळं आज सगळ्या मशिनऱ्या वगैरे सगळं म्हणजे यांचं मेंटेनन्स वगैरे सगळं बघून घेतलं. बघून मला समाधान झालं कारण की जे पाणी येते ते एकदम आपल्याला बिस्लरी सारखं जर क्लिअर येते. हा जो मला वाटतं किती 50 लाख लिटर पाणी याच्यामध्ये येऊन शुद्ध होऊन ते आपल्या शहरांना आणि आपल्या ग्रामीण भागातील जनतेला दिल्या जाते. व्यवस्थितरित्या हाताळल्या गेलेला आहे आणि याच्यामध्ये जे आपण क्लोरिंग म्हणतो किंवा ब्लिचिंग म्हणतो तेही चांगल्या प्रमाणात देण्यात येत आहे कारण तो प्लांट जो आहे तो नेहमी चालू राहतो. सगळं म्हणजे आपलं जसं बिस्लरीचं पाणी लागेल अशा पद्धतीचं पाणी आपल्या शहराला मिळते. बाकी पुढच्या वेळेनं जर आता पावसाळ्याचा जो आता पावसाळा लागणार आहे त्याच्यामध्ये जर कोण्या गोष्टीचं काही कमी पडू नये किंवा काही गाळ म्हणजे मागच्या वेळेनं मी त्यांनाच फोन करून परेशान झालो कारण की खूप गढूळ पाणी वगैरे येत होतं. पण आता त्याच्यासाठी पाईपलाईनची वगैरे व्यवस्था केलेली आहे. अजूनही मी कालांतरानं नेहमी येऊन पावसाळ्यात एखादी व्हिजिट करून मी त्याची माहिती घेतो. आणखी आता बैठकीमध्ये काय ठरते काय बोलणं होते बघतो आणि 2-3 आणखी प्लॅन राहिलेले आहेत ते आम्ही बघून घेतो. 79 गावाचा जो प्लॅन बनलेला आहे तो बघायचा आहे तो बघून घेतो आणि मग आणखी अधिकारी लोकांसमोर चर्चा करतो. माझ्यासोबत हे आमदार माननीय गजाननभाऊ लवटे त्याचप्रमाणे येथील संपूर्ण देखरेख करणारे इंजिनियर अभियंता सन्माननीय आपले शेंडे साहेब यांचं असं म्हणणं आहे की हा जो पाणी पुरवठा हा अत्यंत शुद्ध पद्धतीने पाणी पुरवठा होत आहे आणि 156 गावांना आणि 2 शहरांना हा पाणी पुरवठा होत आहे. अशा खंडामध्ये हे नावाजलेलं जे काही प्लॅन्ट आहे हा शहानूरचा प्लॅन्ट आहे. बिना विजेच्या द्वारे हा प्लॅन्टच्या नुसार जे पाणी जाते हे संपूर्ण गावामध्ये पोहोचल्या जाते. अशाच माझ्यासोबत होते गजाननभाऊ लवटे आणि शेंडे. मनोज मेळे, न्यूज साठी अमरावती.